एकच धाव या चेंडूवरती कमावली जाईल. तदनंतर आपण पाहतोय आणखी मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. निलेश दादा रसाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अगदी सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. वन डाऊनला गेलेला प्रभात आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती. आता विवेक पुन्हा तयार होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय टायमिंग करून खेळलाय. डिफेक्सच्या कव्हरला चेंडू 4 धावेसाठी रवाना केलाय. संधी दिली राजूने प्रभातला. स्ट्रायकर एंडवरती आला. तदनंतर संधी मिळत असताना लगेचच पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर पाहायला मिळालं. 4 धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. थांबवलं राजूने प्रभातला. एकच धाब्यावरती समाधान मानत असताना सेकंड ओव्हरची इथे समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती आहेत. दोन षटक आपण पाहिलं. 9 धावसंख्येच्या सरासरीने धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत ऋतिक आणि विवेक. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 हदरे नक्कीच लागले गेलेत जय कोलंबा माता शेलू संघाला. धावफलकावरती धावा आहेत पाहायला गेलं तर 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा थर्ड ओव्हरसाठी आमंत्रित केलं जाते ऋतिकला. पहिलं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं 9 धावसंख्येचं. स्ट्रायकर वरती प्रभात पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. कार्पेट लेवलने फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. 1 धावेने पुन्हा सुरुवात पाहायला मिळते ऋतिकची तिसऱ्या षटकाला. यावेळेस राजूच्या बॅट मधून फटका आपण पाहू शकाल. नोमॅन झोनला चेंडू लँड झाला आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो दर्जेदार फटका. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते. फाईन लेगला राजूच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतोय. या मैदानावरती ज्या वेळेस राजूला मी बॅटिंग करताना पाहिलं ना, हा फाईन लेगचा झोन त्याचा फेवरेट आहे. आता त्याच झोन मध्ये त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहू शकाल. 4 धाबा आल्यात. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. ऋतिकच्या तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार पुन्हा तयार होत आहेत. यावेळेस फर्निचर बिघडून ठेवले राजूचा. चौकार नक्की झाला होता. तदनंतर लगेच कमबॅक पाहायला मिळेल. राजूला देखील माघारी यावं लागेल. ट्रिपल चीटच्या स्वरूपात आपण ही विकेट पाहू शकता जय कोलंबा माता शेलू संघाची. आशा होती राजूच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा कमावल्या जातील, परंतु ऋतिक खूप चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस ट्रिपल चीट करत असताना पाहायला मिळतील.
नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक सोएब गेलेत. हदरा लागला गेलाय. तिसरा हदरा आपण पाहिला शेलू संघाला. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु ऋतिक विचार केला या गोलंदाजाचा तर चांगल्या टप्प्यावरती अद्यापपर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलंड स्पॉट वरती चेंडू बदलल्यानंतर सरळ यष्टीरक्षक भगवानच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता. लास्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतो षटक संपल्याचा. या तिसऱ्या षटकांती धावफलक 25 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहू शकाल जय कोलंबो माता शेलू संघाच्या. तदनंतर आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल. कैलासवासी जितू स्मृती 11 जांताराजा पिंपलोली विपक्ष पाहायला मिळेल धोत्रे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपला कॅप्टन लगेचच नाणेफेकी करण्यासाठी पाठवायचं आहे. धोत्रे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती करतो पिंपलोली संघाचे कॅप्टन आपण देखील लगेचच या. अद्यापपर्यंत चांगला खेळ फर्स्ट इनिंग मध्ये पाहतो आपण वाकस संघाचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्येवरती थांबवून ठेवलंय जय कोलंबो माता शेलू संघाला. यावेळेस प्रभातच्या बॅट मधून प्रत्युत्तर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती सचिन आला. सचिनचं स्वागत षटकारानं करत असताना पाहायला मिळतील प्रभात. वन डाऊनच्या भूमिकेत गेलेत. जर्सी नंबर 45 रोहित शर्माचं बिग फॅन आहे प्रभात. फटका पाहिला आपण त्याच्या बॅट मधून 6 धाबा नक्कीच कमावतील. इथून आशा असतील आता प्रभात कडून की चांगली धावसंख्या तुझ्या बॅट मधून उभारली जावी, एक फायटिंग स्कोर उभारलं जावं. 6 धाबे धावफलक जाऊन पोहोचलंय ते 31 या आकड्यावरती. 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील जय कोलंबो माता शेलू संघाच्या. सलामीला गेलेला गणेश आणि साई मसने माघारी परतल्यानंतर जबाबदारी सोपवली प्रभात वरती आणि त्या जबाबदारीवरती आपण पाहतो चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळेल प्रभात. आता षटकारानं सुरुवात केली या 4थ्या षटकाला. गोलंदाजी मार्क वरती सचिन आहेत. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला पाहायला मिळाला षटकारानं. पुन्हा तयार होतील राईट मोड विकेटने. यानंतर सेकंड बॉल आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. खेळायचं होतं मिड ऑफला परंतु तितपत चांगला बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची धाव येणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच आला. तदनंतर कमबॅक पाहायला मिळतं सचिनचं. यावेळेस जागा बनवत खेळत होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. डॉट बॉल पाहायला मिळेल सचिनच्या माध्यमातून. सुरुवात षटकाराने केली होती त्यानंतर कमबॅक. 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना सचिन चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका. अंदाज बांधतात ऋतिक परंतु ऋतिकच्या अंदाजाच्या पलीकडे मंचाला सलामी देणारा षटकार पाहायला मिळेल. चांगला फटका आला. पहिल्या चेंडूवरती 6 धाबा आल्या. त्यानंतर 2 चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल खेळून बसला होता. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती संधी मिळाली. ओळखलं चेंडूला दाडले सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. 6 धाबा 6 धावेने धावफलक उंचावत असताना पाहायला मिळेल 37 या धावसंख्येवरती. मॅच बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रभातच्या बॅट मधून याच बॉल वरती षटकार आलाय. अजूनही या षटकातील उर्वरित पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
यावेळेस कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विवेक चेंडूपर्यंत पोहोचतील डेंजर झोन कडे प्रभात पाहायला मिळतील परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतात प्रभात 2 धावेने 39 आकडा धावफलकावरती. आता या सचिनच्या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे लगेच कमबॅक पाहायला मिळते सचिनचं षटकार आल्यानंतर 2 धाबा खर्च करत असताना राईटमवर तो विकेटने पुन्हा तयार. यावेळेस प्रभातच्या बॅट मधून उंची गाठली आहे ऋतिक अंदाज बांधतायत आणि आपण बादवाल झेल घेतली परंतु पाय ऋतिकचा सीमारेषेवरती पाहायला मिळाला. 6 धावा निश्चितच येतील. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहतोय या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला सचिन. धावफलक जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती 45 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला प्रभात आता चांगली कामगिरी करत असताना त्याच्या बॅटमधून आपण या ओव्हर मधील 3 षटकार पाहिले उर्वरित